यानंतर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे जोडलेले आहेत। महेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं आहे की पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाही असं त्यांनी म्हटलं। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? एकंदरीत स्वभावाच्या दृष्टिकोनातून योग्यच बोलले, कारण त्यांच्या सरकार आल्यापासून राज्यातली कल्याणकारी राज्याची संकल्पना संपली, लोकशाहीला मानणारं राज्य संपलं, गुन्हेगारी वाढली आणि हुकुमशाहीचं सरकार स्थापन झालेलं आहे। त्याच्यामुळे जो स्वाभिमान एका खाकी वर्दी धारक अधिकाऱ्याला असतो त्याला शेवटी काहीच करता येत नाही ना। आज सत्ताधारी पक्षाचा एक आमदार जर अशा पद्धतीने खुलं आव्हान प्रोटेक्टिव्ह फोर्सेसला, पोलीस यंत्रणेला द्यायचं असेल, जे यंत्रणा आपलं संरक्षण करते, पाकिस्तानच्या त्या मुंबईच्या भयाल हल्ल्यानंतर ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली पण मुंबईचं रक्षण केलं, अशा पोलीस फोर्सच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम जर एक सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर मला वाटतं अतिशय दुर्दैव आहे। यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, कारण राम राज्याची जी मूळ संकल्पना आहे त्याला पूर्णपणे छेद देण्याचं काम विद्यमान सरकार करत आहे। आणि मला आश्चर्य असं वाटतं की एवढा उग्र घमंड कशासाठी? म्हणजे गृहमंत्री त्या ठिकाणी, आपली घटना आहे, पोलीस कायदा आहे, पोलीस प्रशासन कसं चालतं त्याच्या पूर्ण नियमावली आहेत, आणि आज असं झालेलं आहे की स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पोलिसांना अशा नेत्यांचं रक्षण करावं लागतं। ह्याच्यासारखी दयनीय अवस्था कोणाची असू शकत नाही। मला वाईट वाटतंय, कारण आम्ही कल्याणकारी राज्याची संकल्पना आणि लोकशाहीला आणि भारतीय संविधान मानणाऱ्या पैकी आहोत। जे माझे पोलीस बांधव हे वाक्य घेऊन मला त्यांच्या मनामध्ये जर त्या मनातल्या मनात रडत असेल त्यांच्या सद्भावना मी समजू शकतो, परंतु कुठेतरी एक विद्रोह झाला पाहिजे, कुठेतरी लोकांनी समोर येऊन ह्या गोष्टीला अमान्य केलं पाहिजे। आणि त्याच्या संदर्भामध्ये मतदान एकमेव प्रक्रिया आहे। आता ईव्हीएम अनेक विषय असतील, परंतु शेवटी जनप्रक्षोभ ज्यावेळी होतो त्या दिवशी त्याच्यातनं काहीतरी नवीन क्रांती घडते, आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातनं आता मर्यादित दिवस या सरकारचे राहिलेले आहेत। नक्कीच महेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।